B.Ed ॲडमिशन 2025-26चे फॉर्म विद्यार्थ्यांनी भरलेले आहे। विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये त्रुट्या येणे सुरू आहे आणि त्रुटी पूर्ण कशी करायची या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। कारण या अगोदर आपण अपडेट दिलेली होती, त्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की तुम्ही तुमची त्रुटी तुमचा फॉर्म अनलॉक करून करू शकता, परंतु भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना ते करता आलेलं नाही आहे आणि त्यांच्याकडून निगेटिव्ह कमेंटसुद्धा आलेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण त्रुटी पूर्ण कशी करायची या संदर्भात संपूर्ण अपडेट बघणार आहे। तर सर्वप्रथम B.Edच्या साईडला या। साईडला आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करून लॉग इन करून घ्यायचं आहे, कारण की ज्या लॉग इनमधून तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप केलेला आहे त्याच लॉग इनमध्ये आपल्याला आपली त्रुटी दिसेल आणि सॉल्वसुद्धा आपण त्यामधूनच करणार आहे। तर अशा प्रकारे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी कॅन्डिडेट लॉग इन करून घ्या। तर ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर बघू शकता की तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये सुद्धा हे चेक करू शकता की तर ID पासवर्ड टाका, बघू शकता तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पार्शियली व्हेरीफाईड होतं आणि यामध्ये जी त्रुटी आलेली होती ही सुद्धा आपण सांगितलेली होती की त्रुटी कोणती आहे, कारण यामध्ये मार्क्सबद्दल एक त्रुटी आलेली होती आणि ती त्रुटी आपल्याला पूर्ण करायची आहे, कारण की आपला जो फॉर्म आहे हा पार्शियली व्हेरीफाईड आहे। आपल्याला इथे व्हेरीफाईड असे लिहून आणायचे आहे, जेणेकरून पुढील प्रोसेसमध्ये आपल्याला कोणतीही अडचण जाणार नाही। त्यामध्ये बघू शकता, तर तुम्ही थोडे खाली आले तर बघा डॉक्युमेंट्स नेम, यामध्ये जे ग्रॅज्युएशनचे मार्क्स आहे यामध्ये एक कमेंट्स दिलेली आहे, ते कमेंट्स तुम्हाला रीड करायचे। ॲप्लिकेशन फॉर्म मार्क्स अँड अपलोडेड डॉक्युमेंट कन्वर्जन सर्टिफिकेट मार्क्स इज मिसमॅच, काइंडली अपलोड करेक्ट मार्क्स। तर यामध्ये तुम्हाला जी त्रुटी सांगितली आहे की तुम्ही जे मार्क्स टाकलेले आहे हे मिसमॅच आहे, तर याबद्दल तुम्हाला तुमचा फॉर्म चेक करायचा आहे आणि त्या प्रकारे तुम्हाला तुमची त्रुटी पूर्ण करून घ्यायची आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला करायचा आहे तुमचा जो फॉर्म आहे हा अनलॉक। तुम्हाला डॅशबोर्डचं जे ऑप्शन दिलेलं आहे त्या साईडला ऑप्शन दिलेले आहे अनलॉकचं, तर सर्वप्रथम तुमचा फॉर्म अनलॉक करून घ्या। अनलॉक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण फॉर्म हा परत ओपन होणार, तुम्ही संपूर्ण फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकता। तर बघू शकता कंप्लीटेड बट नॉट कन्फर्म, कारण की पार्शियली व्हेरीफाईड होता, आपण त्याला आता अनलॉक केलेला आहे। अनलॉक केल्यानंतर प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्मला तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा फॉर्म फिल करणार। अदरवाईज इथून जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्टली डॉक्युमेंटचं ऑप्शन येणार आणि त्यामध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही आहे, कारण की तिथे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स टाकलेले लॉक दिसणार। तर तुम्हाला करायचं काय आहे बघू शकता, तर बघा यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स लॉक आहे, इथून तुम्ही काहीही करू शकत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनी तर संपूर्ण विद्यार्थ्यांना एक ऑप्शन दिलेला आहे, ते म्हणजे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स। इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर कोणत्या डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम आहे, ग्रॅज्युएशनच्या, तर इथून हे डॉक्युमेंट डिलीट करायचं आहे। हे डॉक्युमेंट्स इथून डिलीट केल्यानंतर इथे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे इथून तुम्ही तुमचं डॉक्युमेंट परत अपलोड करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट चेंज करायचं आहे। त्याही डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आला, डॅशबोर्डच्या ऑप्शनला रिक्वायर्ड डॉक्युमेंटचं ऑप्शन आहे, तिथून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट बघा। इथून कसं डॉक्युमेंट आम्ही डिलीट करतोय, डॉक्युमेंट डिलीट झालेलं आहे बघा, इथे तुम्हाला अपलोडचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे। तर इथून अपलोडला क्लिक केल्यानंतर नवीन डॉक्युमेंट्स इथे अपलोड करू शकतो। याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमचे त्रुटी असेल आणि जर तुम्हाला फॉर्ममध्ये एडिट करायचं असेल तर कोणत्या पोर्शनमध्ये तुम्हाला एडिट करायचं आहे ते बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्या पोर्शनमध्ये एडिट करून तुमचा फॉर्म सबमिट करू शकता। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी पूर्ण करू शकता। फक्त तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की तुमचा फॉर्म हा लॉक असणं गरजेचं आहे, म्हणजे इथे तुम्हाला अनलॉकचा ऑप्शन आला आहे याचा अर्थ असा आहे की तुमचा फॉर्म ऑलरेडी लॉक आहे। अशा प्रकारे तुम्ही करा आणि त्यानंतर बघू शकता इथे फॉर्म कन्फर्म, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पार्शियली व्हेरीफाईड। इथे पार्शियली व्हेरीफाईड का बरं आहे, कारण इथे जी तुमची त्रुटी होती ही त्रुटी तुम्ही पूर्ण केलेली आहे, डॉक्युमेंट ऑलरेडी तुमचा पार्शियली व्हेरीफाईड होता। त्यामुळे आता काय होणार आहे, तुमचा फॉर्म परत व्हेरीफाय होणार आणि डॉक्युमेंट्स ओके असेल, तुम्ही टाकलेली इन्फॉर्मेशन ओके असेल तर इथे तुम्हाला व्हेरीफाईड लिहून येणार। आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये परत त्रुटी आली किंवा जे व्हेरिफिकेशन डिपार्टमेंट आहे त्यांना जर काही अडचण वाटत असेल तर परत तुम्हाला इथे अशा प्रकारे त्रुटी लिहून देणार।
तर अशा प्रकारे तुम्ही त्रुटीची पूर्तता करू शकता। यामध्ये कुठेही कोणाला डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि BEd ॲडमिशन 2025-26 बद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिलेले आहे। फॉर्म कसा भरायचा या संदर्भात व्हिडिओ, डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे या संदर्भात व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, ते व्हिडिओ बघा। त्या प्रकारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स, तुमचा फॉर्म फिलअप करा, एकही चूक होणार नाही। आणि BEd ॲडमिशन 2025-26च्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।